माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमाश्री संत नामदेव महाराज भाग 5 कथासार अभिवाचन करत आहे. आपण मागच्या भागात बघितले मडकं अजून कच्च, त्याच्यातला थोडा भाग राहिलेला तो वाचून पुढचा भाग सुरू करते. एका हातात थापटणे घेऊन दुसऱ्या हातात मडके घेऊन थापटून आकार व्यवस्थित करीत होते. आलेली सर्व मंडळी जवळच बसली. छोटी मुक्ता गोराबाई गोराबा काकांच्या जवळ गेली. हातातली थापी घेऊन, हे काय असे विचारले. गोरोबा काकाने ही थापी असं म्हणत असतानाच तिने ती थापी घेऊन बसलेल्या संत मंडळीच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान इतर संतांपैकी कोणीही हो की चूक केलं नाही, पण नामदेवाच्या डोक्यावर थापी मारताच ते जोराने कळवळले. हो, लगेच मुक्ता म्हणाले, कच्च मडकं म्हणून उड्या मारू लागली. आधीच पंढरपूर सोडल्याने मन हलकं झाले होते. त्यात यांनी बरोबर घेऊन माझी अशी विडंबना केली असे त्यांना वाटले. ते आपल्या मनात म्हणाले, याच्या शब्दावर विश्वास ठेवून मी यांच्यासमोर येथे आलो हेच चुकले. हे कसले आले आहेत संत? तेवढ्यात गोरोबा म्हणाले, बाळ तू बरोबर पारख केलीस. बरं, हे मडकं भाजून पक्क करायलाच पाहिजे. पण ह्या बोलण्यातला पारमार्थिक अर्थ न समजल्याने नामदेवाला वाटले, बापरे, ही मंडळी आता आणखी भाजतात भिजतात की काय मला, आणि आपली विटंबना व्हायला नको. त्यापेक्षा आपण परत जाऊ. झाली एवढी माझी विटंबना पुरे. मला आता क्षणभर येथे थांबायचे नाही. आता मी परत गेलेलेच बरे. यार गोरोबा काका नामदेवाजवळ आले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हटले, नामदेवा घाबरू नको. मुक्ताई तुझ्यावर माया करते म्हणून तिने तुझी परीक्षा करून तुझी उणीव सांगितली. अरे, घट भाजायचा म्हणून तू एवढा घाबरतोस? अरे, घट म्हणजे शरीर. बघा किती सुंदर उपमा दिलेली. हे मन अनुतापाच्या दहाने पक्के पळून निघाले का? नाही, तेच फक्त पाहिजे. तुझे मन लौकिकात पळून निघावे म्हणून तर आम्ही असे वागलो. अरे, परमार्थाने पळून निघालेले मनच खऱ्या अर्थाने परमार्थाचा अधिकार प्राप्त करू शकतो. नामदेवा, तुझी भक्ती भोळी. तुला अजून परमात्मा स्वरूपाचे ज्ञान झाले नाही. ज्याची माहिती नाही, ज्याची ओळख झाली नाही, ज्याचे गुण माहीत नाहीत, त्याच्यावर प्रेम कसं करता येईल? प्रेम करायला त्याचे संपूर्ण ज्ञान नको का? अरे, म्हणतात ना की सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. नामदेवा, अरे तू एवढा वाढलास, एवढा मोठा भक्त झालास, पण तुला अद्याप ज्ञानाचा डोळा लाभलेला नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय तो कोणालाही प्राप्त होत नाही. तेव्हा तो गुरु कर. तो औंड्याला जा, तेथे शंकराचे मंदिर, तेथे विसोबा खेचर म्हणून मोठे ठसत पुरुष, त्यांचा अधिकारही मोठा, त्यांना शरण जा. गुरु कर, तेथेच तुला नवे नवे अनुभव येतील. तुझं हे मन कच्च तेथे चांगलं पक्क होईल. तुझी कीर्ती वाढेल, तुझा अधिकार वाढेल. नामदेवांना काय करावे कळेना, मनाचा गोंधळ झाला होता. ते पंढरपूरला परत आले. पांडुरंगाला साकडे घातले. काय करू म्हणून विचारले. पांडुरंगाने दृष्टांत दिला. पांडुरंग म्हणाले, अरे नामदेवा, साक्षात ज्ञानदेवाने गोरवा काकांकरवी तुला जे सांगितले ते सत्य. हे तू जाण जा. त्याने मार्ग दाखविल्याप्रमाणे खेचोबा खेचर, विसोबा खेचर यांच्याकडे जा. तेच तुझे खरे कल्याण करतील. आता नामदेवाचे मन शांत झाले. विसोबा खेचराकडे जाऊन त्यांना गुरु करून घेण्याचा त्यांच्या मनाने निश्चय केला. आता बघूया आपण पुढचा गुरूंची भेट. विसोबा खेचर यांना ज्ञानदेवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे, विठोबाच्या आदेशाप्रमाणे गुरु करण्याचे निश्चित झाल्यावर गुरुवार अमृतसिद्धीचा योग साधून नामदेव गोदावरीच्या तीरावर असलेल्या औंढा नागनाथ या गावी आले. कारण गोरोबा काकाच्या सांगण्याप्रमाणे केवळ सगुण मूर्तीचा ध्यास हीच खरी भक्ती, हीच जीवनाची कृतार्थता हे त्यांचे मत बदलू लागले. अनुभवाने प्रश्न विचारून ज्ञानदेव त्यांच्याबरोबरच्या संतांनी नामदेवांना अंतर्मुख केले होते. यामुळे त्यांच्यात असलेली अज्ञान त्यांना कळून आले. म्हणून गुरुच्या शोधात ते औंढ्या नागनाथ येथे पोहोचले. गावात पोहोचता त्यांनी चौकशी केली की विसोबा खेचर कुठे राहतात. तेव्हा लोकांनी सांगितले, तिकडे शंकराच्या देवळात पडले असतील, तिथे पा. नामदेव शंकराच्या देवळात गेले. ते म्हणाले, आधी आपण देवांचे दर्शन घेऊया, मग येथे आसपास सद्गुरू विसोबा खेचर यांचा शोध घेऊ. नामदेवाने गाभाऱ्यात पाऊल टाकले. ते दृश्य पाहून त्यांना किळस आणि राग एकदम आला. काय? कारण एक अगदी म्हातारा कुष्ठरोगी होता. त्याच्या जखमातून रक्त वाहत होते. दाढी मिशा वाढल्या होत्या, केसांच्या झटा झाल्या होत्या, हातापायाची नखं वाढली होती, नाकातून, तोंडातून, डोळ्यातून घाण आली. हा म्हातारा चक्क महादेवाच्या पिंडीवर आपले दोन्ही पाय ठेवून झोपला. सर्वत्र भामाशा भरमणतात. त्यांच्या अंगाचा घाण वास लांबून येत होता. नामदेव म्हणाला, अहो बाबा, मी काय झोपायची वेळ आहे का? तुम्ही कुशाल देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात? जरा बाजूला पाय करा.
मला दर्शन घ्यायचे. म्हातारा म्हणणार, बाबा रे, तू माझी स्थिती पाहतोस ना, मी इतका म्हाताराने दुखण्याने अशक्त झालोय, माझा पायच काय, हात सुद्धा नुसत्या जागच्या जागी सुद्धा हलवत नाही, हलविता येत नाही, तर मी स्वतः पाय उचलून दुसरीकडे कसं ठेवू शकेन? माझ्या कृपा करतोस, माझे पाय बाजूला काढून ठेव. नामदेवाने धोत्राचा ओचा खोचला, पिंडीवरचे पाय धरून बाजूला ठेवले. हाताला घाण लागली का ते पाहत होता. एवढे त्याने पाहिले की पायाखाली पिंडी होती. त्याला नवल वाटले. त्याने पाय उचलून दुसरीकडे ठेवले. ते म्हाताऱ्याच्या पायाखाली पिंडी. नामदेव कितीतरी वेळा असे पाय बाजूला ठेवत होता. जेथे जेथे तेथे तेथे त्या म्हाताऱ्याच्या पायाखाली शंकराची पिंडी होत होती. नामा म्हणे अवघा जिकडे तिकडे देव, कोठे रीता ठाव न देखीजे, गाभाऱ्यातील सरच जागा पिंडींनी भरून गेली. नामदेवाने ओळखले की हा कोणी सामान्य म्हातारा नाही, आपला सांगितलेले अधिकारी श्रेष्ठ सद्गुरू विसोबा खेचर हे तेच सावेत. त्यांच्या सामर्थ्यानेच सारे विश्वच शिवणे झाल्याचा प्रत्यय आला. त्याच्या आंधळ्या भक्तीला डोळे फुटले. सारे चराचर विश्वरूप परमात्म्याने भरून गेल्याचे दिसू लागले. द्वैत्य संपले. नामदेवाने सद्गुरू महाराज म्हणून त्याचे पाय धरले. श्रवणी सांगितली मात, मस्तकी ठेविला हात, पदपिंडा विवर्जित केला नामा, सांगितले गुज दाखविले निज. गुरूंचे चरण स्पर्श करताना भाव विवश होऊन नामदेवाने डोळे मिटले होते. त्यांचे डोळे उघडले. पाहता तो काय, समोर तेजपिंज भरदार देहइष्टीचे गुरुनाथ उभे आहेत. त्यांचा हात मस्तकी आहे. त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले. मग सद्गुरू नामदेवांना म्हणाले, नामदेवा, देवाविना ठाव रित्या कोटे आहे, विचारुणी पाहे नाम देवा. यानंतर सद्गुरूंनी नामदेवांना परमेश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा उपदेश केला. जळी स्थळी काष्टी पाशाने चराचरी, थोडक्यात म्हणजे सर्व ब्रह्मांडच परमेश्वर भरलेला आहे, याचे दिव्य ज्ञान नामदेवांना दिले. नामदेवांना आता पूर्ण समाधान लाभले होते. सद्गुरूबद्दल आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करताना नामदेव म्हणतात, सद्गुरूंना ऐके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाखविली माझी मज, माझे सुख मज दावी येले डोळा, विधले प्रेम कळा ज्ञान मुद्रा, दया उतराई भावे कवन्या गुणे, जन्म नाही येणे ऐसे केले, नामा म्हणे निखी रावी येली सोय, न विसरावे पाय विसोबाचे. विसोबा खेचरामुळेच आपले जीवन कृतार्थ झाले असे नामदेव सांगतात. याचे वर्णन त्यांनी आपल्या अभंगात केले आहे. बघूया अभंग. सद्गुरु सारिका सोयीरा झोलग, तोडीला उद्वेग संसारीचा, काय उतराई हो कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, डोळियाचा डोळा उघडला जेने, लेवविले लेणे आनंदाचे. सद्गुरूमुळेच आपल्याला परमेश्वराच्या सरसाक्षीत्वाचा साक्षात्कार झाला असे सांगताना नामदेव महाराज म्हणतात, सुखाचा सुखतरू सद्गुरू खेचर, स्वरूप साक्षात्कार दाखविला, विठ्ठल पाहता मावळले मन, ध्यानी भरिले नयन तन्मय झाले, निमाले मी माझे होते ते पासी, जळे जळ गेले जया परी, तेने आनंद आनंदो ओळा परमानंदो, नाम्या झाला बोधो विठ्ठल नामे. एवढ्या मोठ्या श्रेष्ठ देवाचा सर्वात लाडका असलेल्या संत नामदेवांना एवढा अधिकार अनेक उपदेश देणारे विसोबा खेचर होते तरी कोण? आपल्याला माहीत आहे की आळंदीत आईवडिला विना पोरक्या झालेल्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या भावंडांना त्रास देणारा एक ब्राह्मण आळंदीत राहत होता. त्याचे नाव होतं विसोबा चाटी. त्यानेच मुक्ताई मांडे करण्यासाठी खापर आणायला गेले असता घेतलेले खापर फोडले व पुन्हा कोणी खापर देऊ नका म्हणून कुंभारांना दम दिला. मग योग सामर्थ्याने ज्ञानेश्वरांनी पाठलाल करून त्यावर मुक्ताईने मांडे भाजलेले पाहिले. मग त्यांनी भावंडांची क्षमा मागितली. ज्ञानदेवाच्या प्रभावामुळे त्यांना मोठा पारमार्थिक अधिकार प्राप्त झाला. मग सोपानदेवाने त्यांना गुरुपदेश करून आपले शिष्यत्व दिले. पुढे ज्ञानदेवाचीच विसोबांना सांगितले की तुम्ही औंढ्या नागला जा, तेथे शिवमंदिरात जा, त्याची सेवा करा, प्रार्थना करा. शंकराच्या कृपेने तुमचे मागील सर्व पापे दूर होतील. शंकरच तुम्हाला नवा मार्ग दाखवेल. तुमचा लौकिक खूप वाढेल. विसोबा औंढ्या नागनाथ येथे आला. शंकराची पूजा अर्चा करू लागले. पक्के भावभक्त बनले. तरी सुद्धा त्यांना अधूनमधून शिवाच्या पिंडीजवळ विठोबाची मूर्ती दिसत असते. पुढे विसोबाचा लौकिक वाढला. शंकराच्या दर्शनाला येणारे भाविक विसोबांना भेटत अडचणी सांगत विसोबा त्यांना धीर देत, मार्गदर्शन करून अडचणी दूर करीत खुद्द विसोबा आपल्या एका अभंगात सांगतात. विसोबा अभंगात काय सांगतात ते बघूया. माझी मूळ पीठिका सोपान सद्गुरू, तेने माता करू ठेवी अला, त्याचे कृपे करून मी पण अटकलो,
देवभाषा गेलो विसरून या. सांगियाचा अधिकार सांगियाचा अंगीकार मुक्ताईने केला. सोपान बोलला मजवरी. जन्ममरणाचे भय नाही आता. खेचरी तत्ववत मुद्रा दिली. जिकडे तिकडे पहा आनंद भरला. खेचर सामावला तया माझी. गुरुपदेश करून औंढ्या नागनाथाकडून नाथाहून श्री नामदेव पंढरपूरला परत आले. त्यानंतरचा एक प्रसंग. ईश्वर सर्वसाक्षी आहे, विश्वव्यापी आहे, हा गुरु उपदेश त्यांच्या मनात किती बिंबला होता याचे एक उदाहरण सांगते. एक दिवस नामदेव जेवायला बसले होते. ते जेवत असताना एक कुत्रा तेथे आला. नामदेव जेवताना त्याने थोडे दुसरीकडे पाहिले. त्याचे लक्ष नाही बचे पाहून कुत्र्याने झडप घालून त्याच्या ताटातील भाकरी पटकन उचलले. नामदेवाचे लक्ष जाताच कुत्रा तोंडात भाकरी घेऊन पळून जाऊ लागला. नामदेव हे पाहून कळवळले. ते म्हणाले, रे काय हे? पाण्याला वाटले कुत्र्याने भाकरी घेतली म्हणून नामदेवांना वाईट वाटले, पण तसे नव्हते. नामदेवांनी वाईट नक्की वाटले, पण त्याचे कारण वेगळे होते. कुत्र्याकडे पाहता पाहता त्या कुत्र्याच्या जागी त्यांना पांडुरंग दिसू लागला. भाकरी घेऊन पांडुरंगच पळत आहे तसे वाटले. नुसती भाकरी खाल्ली तर पोट दुखते म्हणून तुपाबरोबर भाकरी खावी असे त्यांची आई त्यांना नेहमी सांगे. आणि आता इथे साक्षात पांडुरंग आपल्या ताटातील नुसती भाकरी घेऊन जात आहे असे त्यांनी पाहिले. त्यांना वाटले पांडुरंगाची जर नुसती भाकरी खाल्ली तर त्यांचेही पोट दुखेल, म्हणून ते ताटातील तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे जाऊ लागले. तसे कुत्रे पुढे पळाले. नामदेव हातात तुपाची वाटी घेऊन त्यांच्या मागे पळू लागले. आईने हे पाहिले. तिला वाटले कुत्र्याने ताटातली भाकरी नेली म्हणून नामदेव त्याच्या मागे पळतोय. तिने नामदेवाला हाक मारली आणि म्हटले, अरे नामदेवा, जाऊ दे, कुत्र्याने नेली तर नेऊ दे भाकरी, त्याच्या तोंडातली कशाला काढून घ्यायला पाहिजे. इकडे ये, मी तुला दुसरी भाकरी देईल, चल ये इकडे. आईचे बोलणे ऐकून नामदेव अगं आई, तू मला दुसरी भाकरी देखील देशील, पण ते ठीक ग, पण हे बघ ना, पांडुरंग नुसती कोरडी भाकरीच घेऊन गेले आहेत, तूप नेलंच नाही. आता त्यांनी नुसती भाकरी कोरडी खाल्ली तर त्यांच्या पोटात दुखेल ना, म्हणून त्या भाकरीवर त्यांना तूप देण्यासाठी मी बोलावले, तर ते लांब लांब पळत जात आहे, मग मलाही त्यांच्या मागे जावे लागते. अशा तऱ्हेने ईश्वर सर्व साक्षी आहे, म्हणजे तो सर्वात भरलेला आहे. सर्वाभूती परमेश्वर हा गुरु उपदेश त्यांनी पूर्ण आत्मसात केल्याचे दिसून येते. सर्व प्राणी मात्रात परमेश्वर दिसणे हे एक साधुत्वाचे लक्षण. हे लक्षण ज्याच्या अंगी पूर्ण भिनलेले असते अशा सत्पुरुषांचा आत्मा तृप्त होतो. अशा व्यक्तींचे जीवन कसे असते ते नामदेव महाराज आपल्या भंगात सांगतात. ते म्हणतात, भक्ती येच भावे परब्रह्म पक्वान, गुरुमुखे जेवण जेविले, अनुभव भात लयक लक्ष कडी, जेवणार गोडी घेत असे, सुखशांती शाखा भावार्थ हा वडा, जेवणार गाडा आत्माराम, दया क्षीरधारी शांती पुरणपोळी, धृत हे कल्लोळी प्रेम माझे, विषयाचा गुरोळा तुंकोणी सांडिला, नामाच वला संसाराशी. अशा तऱ्हेने नामदेवाशी नेवाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे विसोबा खेचराकडून गुरु उपदेशाचे बोधामृत प्याल्यानंतर संत नामदेव आता पूर्णावस्था प्राप्त झालेले संत झाले होते. विसोबा खेचरासारख्या अधिकारी गुरुमुळे आपल्याला परमेश्वराच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाले असे नामदेव महाराज म्हणतात. सुखाचा सुख तरु सद्गुरु खेचर, स्वरूप साक्षात्कार दाखविला. ईश्वर सर्वव्यापी हा गुरु उपदेश त्यांनी पूर्ण आत्मसात केला. याचं एक आणखी उदाहरण त्यांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते. एकदा त्यांची आई गोणाई आजारी पडली. तिला खूप खोकला येत होता. कोणीतरी तिला सांगितलं की तुम्ही बाबळीच्या ओल्या सालीचा काढा घ्या, म्हणजे खोकला थांबेल. म्हणून तिने नामदेवाला हाक मारली आणि सांगितले की जा रे नामदेवा, कुऱ्हाड घेऊन जा आणि काढा करण्यासाठी बाबळीच्या झाडाची साल काढून घेऊन ये. आईच्या सांगण्याप्रमाणे नामदेवाने कुऱ्हाड घेतली. गावाबाहेर बाबळीचे झाड होते, तेथे गेली. झाडाखाली पडलेले काटे दूर करून झाडाजवळ जाऊन झाडाची साल काढण्यासाठी झाडाच्या खोडावर घाव घालणार साल सोलली. त्याने झाडाच्या खोडाकडे पाहिले तर तेथून लाल लाल रक्त निघत होते. सगळे झाड भीतीने थरथर कापत होते. त्याची काही पाने गळून पडली होती. नामदेवाने पाहिलं, त्यांना अतिशय दुःख झालं. त्यांना असं वाटलं की साल काढण्यासाठी आपण झाडावर घाव घातल्यामुळे झाडाला जखम झाली, रक्त वाहू लागले, त्याला वेदना होऊ लागले. त्यामुळेच त्या झाडाचे सर्वांग थरथरत आहे. झाडाला जीव आहे, त्या झाडात ते परमेश्वर. झाडावर घाव घालून जखम करण्यात आपली फार मोठी चूक झाली. आपल्या हातून घोर अपराध असल्यामुळे आपण त्याचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे. प्रायश्चित्त घेण्यासाठी त्याने आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. झाडाची जेवढी सालं सोडून काढली होती तेवढीच आपल्या पायाची चामडी त्यांनी सोडून काढली. सगळा पाय रक्तबंबाळ झाला. भयंकर वेदनेने त्यांचे सर्वांग लटपट कापू लागले.
बळबळ वाहत होते रक्त. असह्य वेदना होत होत्या. पण आपण घाव घातल्याने झाडालाही अशीच वेदना होत आहे. मग ते कसे गुपचूप वेदना सहन करीत आहे? असे म्हणून ते गुपचूप वेदना सहन करण्याचा प्रयत्न करू लागले. पण शेवटी हा माणूस तो माणूस, त्याच्या सहजशीलतेलाही मर्यादा. अति रक्तस्राव, असह्य वेदना याच्या खेर नामदेव बेशुद्ध पडले. नामदेवाची स्थिती श्री पांडुरंगाच्या लगेच लक्षात आले. तत्क्षणी तेथे प्रगट झाले. नामदेवाच्या पायातून भळभळा रक्त वाहत असलेले, झाडावर जेथे नामदेवाने घाव घातला होता तेथून लाल रंगाचा चिकट द्राव वाहत असल्याचे पांडुरंगाने पाहिले. नामदेवाचे मनश्री विठ्ठल पंतांना कळून चुकले होते. त्याने आपला कृपाळू हात झाडाच्या खोडावरून फिरवला. नामदेवाच्या जखमी पायावरून सुद्धा फिरवला. चमत्कार झाला. झाडाचे खोड आता पहिल्यासारखेच झाले. घाव लागल्याची थोडी खून नाही त्या ठिकाणी. नामदेवाचा पाय सुद्धा पहिल्यासारखा चांगला. आता रक्ताच्या धारा वाहत नव्हत्या. जखम झाल्याची थोडीशी खून नव्हती. हळूहळू स्पर्शाने नामदेवाने डोळे उघडून पाहिले. हे आता चांगले शुद्धीवर आले होते. उठून बसत त्यांनी पहिल्यांदा बाबळीच्या झाडाकडे पाहिलं. त्याच्या खोडावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची जराशी खून दिसत नव्हती. त्यांनी आपल्या पायाकडे पाहिले. पाय पहिल्यासारखा चांगला झालेला दिसत होता. समोर पाहिले साक्षात पांडुरंग उभा असल्याचा त्यांना भास होता. पांडुरंगाच्या कृपेमुळे हे सर्व घडून आले हे त्यांनी ताबडतोब ओळखले. धावत जाऊन त्यांनी पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवला. भक्तियुक्त आनंदाच्या उन्माळी अवस्थेत नामदेव आपल्या घरी आले. गोणाई घरात काम करण्यात मग्न होती. खोकला पाप बरा झाला होता. जणू चराचरातील व्यापून राहिलेल्या परमेश्वराची पारख नामदेवाला करता येते की नाही हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वतः नामदेवाची अशी परीक्षा घेतली. अशा तऱ्हेने सद्गुरूंनी नामदेवाला दिलेल्या गुरुपदेशाप्रमाणे नामदेव आता सर्व चराचरातच परमेश्वराला पाहू लागले. अणु रेणू परमेश्वर व्याप्त असल्याची त्यांना जाणीव लागली. जेवणाच्या घासात, जगण्याच्या श्वासात त्यांना पांडुरंगाचा भास होऊ लागला. अशा तऱ्हेने गुरुपदेशामुळे नामदेवाचा ज्ञानाचा डोळा उघडला होता. भावनेच्या भक्तीला ज्ञानाची जोड लागली होती. नामदेवाच्या भक्तीला पूर्णत्व झाले होते. या प्रसंगातून तावून सुलावून पारखून निघाल्याने नामदेवाचे कच्चे मडके आता पक्के झाले. भक्तीचा रस आत अंतरात्म्यात साठवून ठेवण्याची त्याची क्षमता फार वाढली. त्यांच्या भक्तीला आता एक नवे मापदंड मिळाले. त्यांच्या पूर्वीच्याच भक्तीचा आता एक नवी धार प्राप्त झाली होती. नामदेव आता एक परिपूर्ण संत बनल्यामुळे केवळ जनमानसातला नव्हे तर ज्येष्ठ श्रेष्ठ संत मंडळीमध्येही त्यांचा दबदबा आता चांगलाच वाढला होता. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण भक्ती नामस्मरण महत्व बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल नामदेव महाराज की जय. ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.